श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, श्रावण महिन्यामध्ये येणारी अमावस्या ही पिठोरी अमावस्या असते. या दिवशी आपण जर काही दही भाताचे आणि काही प्रभावशाली उपाय जर केले तर ते आपल्या बऱ्याचशा समस्या अडचणी ज्या आहेत तर त्या नष्ट होत असतात. म्हणून पिठोरी अमावस्येला दही भाताचे आपण जे काही उपाय हे आहे तर ते नक्कीच करू शकता. हे उपाय आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. अमावस्येला दही भाताचे काही उपाय केले तर आपला पितृदोष जो आहे तर तो नष्ट होतो. त्याचप्रमाणे वास्तुदोष, नजर दोष, मुलांना जर नजरबाधा झालेली असेल, घरामध्ये सतत वादविवाद होत असतील तरी सुद्धा आपण दही भाताचे प्रभावशाली उपाय जे आहे तर ते करू शकता. आता या उपायासाठी लागणारा भात जो आहे तर तो आपल्याला सर्वप्रथम शिजवून घ्यायचा आहे. आपण ज्यावेळी रेग्युलर भात शिजवतो तर त्या वेळेला तांदूळ जे आहे तर ते धुवून घेत असतो. त्याचप्रमाणे भातामध्ये मिठाचा वापर करतो किंवा तेल टाकतो, तूप टाकतो. परंतु अमावस्येच्या दिवशी आपण उपायांसाठी जो भात शिजवणार आहोत तर यासाठी तांदूळ धुवायचे नाहीत, या भातामध्ये मीठ घालायचं नाही आणि भात आपल्याला शिजवायचा आहे. एकदा तांदूळ पाण्यामध्ये टाकले की त्यानंतर चमच्याने ते हलवायचे नाहीत. तसाच उपायासाठी आपण जो काही भात शिजवणार आहोत तर तो पूर्ण भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे आणि वापरायचा आहे. शिल्लक भात ठेवायचा नाही. उपायासाठी जो भात आपण बनवलेला आहे तर तो इतर गोष्टींसाठी किंवा खाण्यासाठी घरामध्ये याचा आपल्याला वापर अजिबात करायचा नाही. आता हे उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचे आहे, कोणत्या वेळेमध्ये करायचे आहे आणि दही भात कुठे ठेवायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. आणि माझ्या YouTube परिवाराला एक सांगेन, एक व्हिडिओ मी जो आहे उलन मॅट रांगोळीचा तर तो आपल्या याही चॅनलवरती शेअर केलेला आहे. तर तो सर्वांनी बघा आणि ज्यांना किट हवी असेल त्यांना मी ती किट घरपोच पाठवेल आणि व्हॉट्सअप नंबर देखील दिलेला आहे. तर त्या नंबरवरती माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करा, व्हॉट्सअप करा आणि तुम्हाला ती किट जी आहे तर ती मी तुम्हाला घरपोच पाठवेल. आणि एवढंच सांगणं आहे की ज्यांना रांगोळी शिकायची आहे, कशा पद्धतीने सेल करायचं आहे ते देखील मी तुम्हाला सांगणारच आहे. त्याविषयीचाही व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल तर मला कमेंट करून सांगा, त्यावरतीही मी व्हिडिओ लवकरच अपलोड करण्याचा प्रयत्न करेल. तर बघा मित्रमैत्रिणींनो, आपण जो भात शिजवणार आहोत तर तो आपल्याला वापरायचा नाही. आता पहिला उपाय जो आहे तो म्हणजे पितृदोषासाठी. पितृदोष जर असेल तर माणसाच्या आयुष्यामध्ये खूप संकट, अडचणी, अडथळे जे आहेत तर ते येत असतात. ताणतणाव निर्माण होत असतो. पितृदोष असेल तर आपल्या घराची कधीही प्रगती जी आहे तर ती होत नाही. देवाचं कितीही आपण पूजापाठ केले तरीही उपयोग होत नाही. पितृदोषामुळे विवाह योग जो आहे तर तो जुळून येत नाही. विवाह लवकर ठरत नाही. संतती प्राप्तीसाठी अडचणी येतात. त्याचबरोबर घरामध्ये सततचे आजारपण असते. उद्योग व्यवसायामध्ये वाढ होत नाही. आता हा पितृदोष जो आहे तर तो का निर्माण होतो तर आपल्या घरातील ज्या मृत पावलेल्या व्यक्ती असतात तर त्या नाराज असतील किंवा पितृदोष हा निर्माण होतो. ज्यावेळी आपले पितर हे आपल्यावरती प्रसन्न होतात त्यावेळी ते सांसारिक सुखाचा आशीर्वाद देतात. परंतु हेच पितर ज्यावेळी आपल्यावरती नाराज असतात त्यावेळी मात्र आपल्या घराची प्रगती होत नाही. खूप कष्ट करूनही आपल्याला त्या कष्टाचं फळ जे आहे तर ते मिळत नाही. त्याचप्रमाणे पितृदोष जो आहे तर तो 3 पिढ्यांचा 7 पिढ्यांचा लागत असतो. आणि म्हणूनच आपण ज्यावेळी आपल्या पूर्वजांची सेवा करतो त्यावेळी 3 पिढ्यापर्यंत आपल्याला करायची असते. आता आपण जो पितृदोषांसाठी उपाय करणार आहोत तर तो आपल्याला सकाळी उठल्यानंतर करायचा आहे. देवपूजा करण्या अगोदर जरी केला तरी चालेल. परंतु जर सकाळी तो आपल्याला लगेच या उपायासाठी वेळ नसेल
तर मग सकाळी 12 वाजेपर्यंत आपण हा जो उपाय आहे तर तो करू शकता। आता आपल्याकडे भात जो आहे तर तो शिजून घ्यायचा आहे। यानंतर आपल्याला तो थंड होऊन द्यायचा आहे। त्यानंतर एका वाटीमध्ये आपल्याला हा भात भरायचा आहे आणि ही जी वाटी आहे तर ती एखाद्या पत्रावळीवरती किंवा केळीचं पान तुमच्याकडे असेल किंवा पेपर तुम्ही घेऊ शकता, तर त्यावरती आपल्याला ह्या उपायासाठी केळीच्या पानांचा वापर करायचा आहे। परंतु केळीचं पान अगदी नसेलच तर मग तुम्ही हिरवी पत्रावळी जी असते तर ती घेतली तरी देखील चालेल। काहीच नसेल तर मग एखादं तामण घेतलं तरी सुद्धा चालेल। यामध्ये हे हा भाताची वाटी जी आहे तर ती आपल्याला पालती करायची आहे, म्हणजे भाताला गोलाकार येईल अशा पद्धतीने आपल्याला ती पालती करून घ्यायची आहे। ज्याप्रमाणे आपण स्वामींना नैवेद्याच्या ताटामध्ये भात ठेवतो त्या प्रकारे। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर या भातावरती थोडीशी साखर जी आहे तर ती घालायची आहे। खडी साखर ठेवली तरी सुद्धा चालेल, काही अडचण नाही। अशा प्रकारे आपल्याला सर्वप्रथम हा भात जो आहे तर तो तयार करायचा आहे। यानंतर आपल्याला आपल्या घराच्या छतावरती किंवा अंगणामध्ये जायचं आहे। त्यानंतर एक प्लेट घ्यायची, त्यामध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे, त्यावरती आपल्याला एक मातीचा दिवा ठेवायचा किंवा मग तुम्हाला जर शक्य असेल तर कणकेचा बनवा तो दिवा यासाठी बनवू शकता। त्या दिव्यामध्ये जोडवात घालायचे आहे आणि तिळाचं तेल जे आहे तर ते घालायचं आहे। वाटीची जी दिशा असणार आहे तर ती दक्षिण दिशेला आपल्याला करायची आहे आणि हा जो दिवा आहे तर त्या ठिकाणी आपल्याला दही भाताजवळ ठेवायचा आहे। कावळ्यासाठी हा जो दही भात आहे तर तो कावळ्यासाठी ठेवायचा आहे। त्यामुळे आपल्या अंगणामध्ये किंवा टेरेसवरती गच्चीवरती ज्या ठिकाणी कावळा येतो तर त्या ठिकाणी आपल्याला हा दही भात जो आहे तर तो ठेवायचा। तर अशा प्रकारे आपल्याला काय करायचं, सर्वप्रथम त्या ठिकाणी दिवा जो आहे तर तो लावून घ्यायचा आहे। लक्षात ठेवा दिव्याची वात जी आहे तर ती दिशा दक्षिणेलाच करायची आहे। दिवा प्रज्वलित करायचा, त्यानंतर आपल्या पितरांचं स्मरण करायचं। ओम पितृदेवताय नमः हा मंत्र आपल्याला 108 वेळा म्हणायचा आहे, पठण करायचं आहे। त्यानंतर हा जो भात आहे तर तो आपल्याला त्या दिव्या शेजारीच ठेवायचा। त्यानंतर आपल्याला अगरबत्ती लावायची, त्याचप्रमाणे एका वाटीमध्ये आपल्याला साखरेचं गोड पाणी जे आहे तर ते ठेवायचं आहे। यानंतर आपल्या पितरांचं स्मरण करायचं आहे। आपल्याकडून जर काही चूक भूल झाली असेल तर आपल्याला क्षमा याचना प्रार्थना करायची आहे। त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी पितृ कवचाचं पठण करायचं आहे। पितृस्तोत्र जे आहे तर ते सुद्धा पठण करायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला कावळ्यासाठी दही भात जो आहे तर तो आवर्जून ठेवायचा आहे। परंतु लक्षात घ्या यामध्ये आपल्याला दह्याचा वापर केला तरी चालेल, नाही केला तरी सुद्धा चालेल। भात शिजवायचा आहे आणि त्यावरती आपल्याला साखर जी आहे तर ती आवर्जून ठेवायचीच आहे। शक्य असेल तर यावरती थोडंसं दही जरी टाकलं तरी सुद्धा चालेल। असा हा उपाय पितृदोष नष्ट होण्यासाठी आवर्जून करायचा आहे। हा भात जो आहे तर तो आपल्याला कावळ्यासाठी ठेवायचा आहे, कारण कावळ्याच्या रूपामध्ये आपले पूर्वज जे आहेत तर ते पृथ्वीवरती येत असतात, भ्रमण करत असतात। आता हा भात जो आहे तर तो कावळ्यांनी खाल्ला तर ठीक, नाही खाल्ला तर मग कावळ्यांनी जर नाही खाल्ला, कावळा आलाच नाही तर मग दुसऱ्या दिवशी आपल्याला हा दही भात जो आहे तर तो उचलायचा आहे, पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे। असा हा पहिला उपाय आपल्याला उद्याच्या दिवशी करायचा आहे। दुसरा उपाय जो आहे तो म्हणजे वास्तुदोष नष्ट होण्यासाठी संध्याकाळच्या वेळी हा उपाय आपल्याला करायचा आहे। आपल्याला काय करायचं तर अशाच प्रकारे भात शिजवायचा, भात थंड करून घ्यायचा, त्यामध्ये आंबट दही जे आहे तर ते घालायचं आहे आणि आपल्याला तो भात जो आहे तर तो मिक्स करून घ्यायचा आणि वास्तुदोष नष्ट होण्यासाठी आपल्याला आपल्या घराभोवती हा दही भात जो आहे तर तो शिंपडायचा आहे। आता जे गावाकडे राहतात तर त्यांना घराभोवती दही भात शिंपडणं शक्य आहे, परंतु जे फ्लॅट सिस्टीम मध्ये राहता किंवा शहरामध्ये राहतात तर त्यांना उपाय करणं शक्य नाही। मग त्यांनी काय करायचं आहे, दही भात जो आहे तर तो आपल्या ओंजळीमध्ये घ्यायचा आहे किंवा एका छोट्या प्लेटमध्ये घ्यायचा आहे आणि ती प्लेट हातामध्ये घ्यायची। आपल्या घराच्या सर्व कोपऱ्यांना आणि सर्व भिंतींना या भाताचा स्पर्श करायचा आहे, टच करायचा आहे। त्यानंतर मुख्य दरवाजाच्या बाहेर आपल्याला आतील दिशेला तोंड करून उभं राहायचं आणि मुख्य दरवाजावरून 7 वेळा आपल्याला हा दही भात जो आहे
तर तो ओवाळून घ्यायचा आणि घरापासून थोडंसं दूर जायचं आहे आणि तो भात टाकायचा आहे। फक्त आपल्याला एवढीच काळजी घ्यायची आहे की कोणाची त्यावरती पाय पडणार नाही, कुणाकडूनही तो ओलांडला जाणार नाही। तर अशा पद्धतीने तुम्हाला तो भात जो आहे तर तो ठेवायचा आहे। लोकांची जास्त वर्दळ नाही अशा ठिकाणी किंवा एखाद्या झाडाखाली आपल्याला तो भात नेऊन ठेवायचा आहे। यामुळे आपल्या घरामध्ये जे काय वादविवाद किरकिरी होत असतात तर त्या नष्ट होता, घरामधलं जे काही नकारात्मक वातावरण आहे तर ते नष्ट होतं। तर अशा प्रकारे सुद्धा आपण आपल्या घराचा वास्तुदोष नष्ट होण्यासाठी हा जो उपाय आहे तर तो करून बघू शकता। त्याचप्रमाणे मुलांची नजर बाधा नष्ट व्हावी म्हणून आपल्याला काय करायचं आहे तर मुलांवरून 7 वेळा दही भात ओवाळून घ्यायचा आहे आणि अशाच प्रकारे तो घराच्या बाहेर नेऊन आपल्याला ठेवायचा आहे। आता ज्यावेळी आपण हे उपाय करणार आहोत तर त्या अगोदरच आपल्याला घराच्या बाहेर एका बकेटीमध्ये पाणी भरून ठेवायचं आहे, कारण ज्यावेळी आपण घराभोवती दहीभात शिंपडतो त्यानंतर घरामध्ये येताना आपल्याला स्वच्छ हातपाय धुवून चूळ भरून घरामध्ये यायचं आहे किंवा मुलांवरून ओवाळून किंवा आपल्या घरावरून ओवाळून जेव्हा आपण दहीभात बाहेर नेऊन फेकतो त्यानंतर त्यासोबतच आपल्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा जी आहे, इडापिडा जी आहे तर ही निघून गेलेली असते आणि म्हणून घरात परत जाताना मात्र आपल्याला स्वच्छ हातपाय धुवून चूळ भरून घरामध्ये प्रवेश करायचा असतो। एवढी एक काळजी आपल्याला आवर्जून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे निरनिराळे उपाय जे आहेत तर ते आपण अमावस्या तिथीला आवर्जून करून बघू शकता। असा हा जो उपाय आहे तर यापैकी कोणताही एक उपाय केला तरी सुद्धा चालेल किंवा दही भाताचे सर्व उपाय जरी आपण या अमावस्येला केले तरी सुद्धा चालेल आहे, तर ते निश्चितपणे आपल्याला मिळतच असतात। तर सांगितल्याप्रमाणे जो उपाय तुम्हाला शक्य होईल तो उपाय आवर्जून करून बघा। फक्त उपाय करत असताना मनामध्ये विश्वास असावा, आपण किती श्रद्धेने आणि मनापासून उपाय करतो हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती, कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ।